नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 5, 6 व 7 मार्चला PhD ची पेट एंट्रन्स एक्झाम बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. पेट परीक्षेसाठी 4,000 वर अर्ज प्राप्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात PhD नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पेटसाठी म्हणजे PhD एंट्रन्स टेस्टसाठी यावर्षी 4,000 वर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. यापैकी 3,700 उमेदवारांची त्यांचे अर्ज विद्यापीठाकडे जमा केलेली आहे. यावर्षी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. 26 फेब्रुवारी पासून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले आहे. तर सुरुवात झालेली आहे प्रवेशपत्र मिळण्यासाठी. पेट परीक्षा मात्र 5, 6 आणि 7 मार्च 2025 पासून प्रत्येक वर्षाप्रमाणे सर्वसाधारणतः पेटसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान वेळापत्रक घोषित करण्यात येते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निकाल लागून पुढील प्रक्रिया देखील सुरू होते. मात्र यावर्षी या परीक्षेबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे PhD नोंदणी प्रक्रियेला वेग संत झालेला होता. यापूर्वी ऑगस्ट दरम्यान पेटचा पहिला टप्पा व सप्टेंबरमध्ये दुसरा टप्पा आयोजित करण्यात आलेला होता. सप्टेंबर महिन्यात निकाल देखील घोषित झालेले होते. मात्र यंदा वेळापत्रक न आल्याने विद्यार्थी संभ्रमात आलेले होते. UGCने पेट परीक्षेसंदर्भात अधिसूचना जाहीर केलेली होती. त्यानंतर ही परीक्षा होणार किंवा नाही असे प्रश्न परीक्षार्थीमध्ये निर्माण झालेले होते. नागपूर विद्यापीठाने 1 फेब्रुवारी पासून पेटसाठी नोंदणी सुरू केलेली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाची प्रत विद्यापीठाकडे जमा करायची होती. यावर्षी 4,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या पेट परीक्षेसाठी त्यांना 26 फेब्रुवारी पासून परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येणार होते. PhD करणाऱ्यांसाठी 2 मार्ग असतात. एक पेट एक्झाम एंट्रन्स टेस्ट पास करून, तर नेट UGC पास करून आपण PhD करू शकतो. यासाठी आता नेट प्रमाणेच PhD एंट्रन्स टेस्ट एक्झामसाठी म्हणजे पेट एक्झामसाठी सुद्धा सर्वात जास्त म्हणजे 4,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि ही परीक्षा 5, 6, 7 मार्च 2025 पासून घेतल्या जाणार आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.